श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, शाळेत 100 मुली अचानक बेशुद्ध. विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी. कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे सर्व सरकारी योजना, 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स आणि इतर सर्व अपडेट्ससाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण अपडेट. तर बघा, एका शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. शाळेत गुण प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी एकाएकी विद्यार्थिनीची आरडाओरड सुरू झाली. जमिनीवर लोटपोट लोळू लागल्या. एका पाठोपाठ एक जवळपास 100 मुली जागेवर बेशुद्ध झाल्या. नेमकं काय कारण आहे, कशामुळे त्या बेशुद्ध झाल्या, अचानक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. पूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. लाईक करण्यात कुठलीही कंजूसी करू नका. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी 1 लाईक होऊ द्या. भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर याच्यात सांगितलेलं आहे, काही विद्यार्थ्यांनी उपचार न घेता बरे झाल्या. हा प्रकार घडला, याचे कोणते कारण समोर आलेले नाही. गावकरी याला भूताटकीचा प्रकार म्हणत आहेत, पण गावकऱ्यांचा हा दावा डॉक्टरांनी फेटाळलेला आहे. डॉक्टरांनी हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. कोणता मानसिक आजार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे बालरोग तज्ञ काय म्हणाले आहेत, ज्यामुळे आपण मुलांची देखभाल कशी करावी, अचानक हा रोग कसं काय होतो, कुठले मुलं डायरेक्ट बेशुद्ध पडतात, कशामुळे, ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. हा प्रकार जो घडलेला आहे, या शाळा पूर्ण हादरली. त्याच्यातलं आजूबाजूचं वातावरण देखील भरपूर हादरून गेलं, कारण 100 मुली जागेवर बेशुद्ध पडलेल्या आहेत. मुलींच्या व्यवहारात देखील अचानक बदल झालेला आहे. रामकृष्ण नगर विद्यापीठाच्या शाळेत मुलींच्या व्यवहारात अचानक बदल झाला. शाळेतील शिक्षक सांगतात, काही विद्यार्थ्यांनी अचानक विचित्र वर्तन करू लागल्या, त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. या मुलींना रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळी देखील असाच प्रकार घडला. म्हणजे 2 दिवशी सलग अशाच प्रकारचा प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मुली देखील आता शाळेत येण्यास तयार नाहीयेत. प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. शाळेतील या प्रकरणाची दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे. उपजिल्हाधिकारी ध्रुवज्योती पाठक यांनी आपल्या टीम सोबत शाळेचा आणि रुग्णालयाचा दौरा केला. डॉक्टरांनी हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. मेंटल प्रेशरमुळे हा प्रकार घडल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 3 दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत आणि पुढील चौकशी चालू आहे. त्यामुळे मुलांना जास्त मेंटली टॉर्चर करणे, त्यांना प्रेशरमध्ये ठेवणे हे देखील भरपूर घातक असू शकतं. त्यामुळे मुलांशी फ्रेंडली वातावरण ठेवा. आई वडिलांपैकी कुठल्या तरी एका व्यक्तीने त्यांच्याशी जे आपलं ताळमेळ आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते फ्रेंडली ठेवलं पाहिजे. जर वडील स्ट्रिक असतील तर आईने त्याला मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे, किंवा आई स्ट्रिक असेल तर वडिलांनी त्याला फ्रँकली राहिलं पाहिजे. यामुळे काय होतं, मुलगा हा फ्रेश राहतो. मानसिक आजार हा अशा प्रकारचा आहे की याच्यामुळे मुलं डायरेक्टली बेशुद्ध जमिनीवर पडतात आणि डायरेक्टली अंग लोटपणे लादीवर वगैरे जे काय असेल तिथे जमिनीवर लोळतात. हा डॉक्टरांनी सांगितलेला एक मानसिक आजार आहे. बालरोग तज्ञ देखील त्यांनी पण तोच सांगितलेला आहे की मुलांना हे एक प्रकारे सध्याच्या युथ आणि पिढीमध्ये मानसिक आजार आलेला आहे. त्यामुळे ते कुठल्याही टेन्शन, डिप्रेशन मध्ये असतील, ते डायरेक्टली बेशुद्ध पडतात. त्यामुळे सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी. मुलांना शाळेमध्ये, क्लासेसमध्ये कुठे असतील तर त्यांना जास्त लोड देणं, टॉर्चर करणे हे तुम्ही टाळलं पाहिजे. नाहीतरी मुलं आजचे भरपूर आकूड बुद्धीचे असतात, टोकाचे निर्णय देखील घेतात. त्यामुळे सर्व विद्यार्थी पालकांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. गावकऱ्यांनी हा भूताटकीचा दावा आहे असं सांगितलेलं आहे, परंतु डॉक्टरांनी हा दावा संपूर्णपणे फेटाळलेला आहे. यामुळे परिषद देखील आता पूजापाठ करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. या शाळेत जवळपास 2 जणांचा मृत्यू देखील झाला होता. त्यांची आत्मा शाळेत भटकत असल्याचा दावा गावकऱ्यांनी अंधश्रद्धेच्या भावनेतून केलेला आहे. परंतु ही अंधश्रद्धा आहे, असं कुठल्याही प्रकारचं भूताचा वगैरे टकीचा दावा नसू शकतो. हा एक प्रमाणे विद्यार्थ्यांना एक मेंटली प्रेशर असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आपल्याला काय वाटतं मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. आपण जर पालक असाल तर नक्की आपल्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही चांगलं संवेदनशील वर्तन ठेवावे.
त्याची सगळी विचारपूस करावी. शाळेतून क्लासमधून घरी आल्यानंतर त्याला फ्रँकली विचारावे. अभ्यासात जास्त लोड देऊ नये. तसेच त्याच्या भविष्याबद्दल, करिअरबद्दल नेहमी त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग शेअर केल्या पाहिजेत. आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओला जास्त शेअर करा. नक्कीच एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो. आपण वेळोवेळी इतर गोष्टी शेअर करत असतो. हा व्हिडिओ देखील शेअर करा. स्वामीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक शेअर करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.